मध्यधुंद अवस्थेत सरपंच स्विफ्ट गाडीसह विहिरीत 50 फूट कोसळलेला आहे। एरंडोल जवळची ही घटना घडलेली आहे। पहाटेच्या सुमारास धारागीर गावचे हे सरपंच आहेत। पहाटे एका हॉटेलमधून ते घरी निघाले असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट महामार्गावरून 30 फूट अंतरावर असलेल्या 50 फूट विहिरीत जाऊन पडली आहे। या घटनेत सरपंच संजय पाटील मात्र बचावलेत। या विहिरीच्या बाहेर सरपंच चढून आले होते। सकाळी गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीतून गाडी बाहेर काढण्यात आली। एकूणच आपण बघतोय सरपंच मध्यधुंद अवस्थेत होते आणि धारागीरचे हे सरपंच आहेत संजय पाटील हे मध्यधुंद अवस्थेत हायवेवरून बाजूला असलेल्या एका विहिरीत त्यांची गाडी कोसळली। थोडक्यात सरपंच बचावले आहेत आणि काही वेळानंतर गावकऱ्यांच्या मदतीने ही विहिरीत पडलेली गाडी आपण बघू शकतो। एक्सक्लुझिव्ह दृश्य झी24 तासवर ही गाडी देखील नंतर काढण्यात आलेली आहे। पहाटेच्या सुमारास अतिशय मध्यधुंद अवस्थेमध्ये आपण सरपंच हे गाडी चालवत होते। अधिक माहिती घेऊयात विकास भदाणे। विकास, कशी घडली एकूण घटना जरा सविस्तर? मुदला अतिशय फिल्मी स्टाईल ही घटना घडल्यासारखं दिसतंय। सरपंच पहाटे जेवण आटपून आणि ते मध्ये सुद्धा प्राशन केल्याचं प्राथमिक दर्शनी दिसतंय। ते गावाकडे येत असताना स्पीडमध्ये ही गाडी होती, मात्र त्याच वेळी त्यांचा गाडीवरचा ताबा देखील सुटला आणि गाडी जवळच्या स्फुटावरती जी विहीर मध्ये खोल्यात जाऊन पडली आहे। मात्र सरपंच त्याच्यामध्ये बसवलं। बोला विकास। काही तांत्रिक कारणाने रेंज मिळत नाही। धन्यवाद विकास, ही माहिती दिल्याबद्दल। विकास भदाणे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर एकूणच विकासने सांगितल्याप्रमाणे एकदम फिल्मी स्टाईलने ही घटना घडलेली आहे। पहाटेच्या सुमारास मध्यधुंद अवस्थेत होते सरपंच साहेब आणि त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि ते विहिरीत पडले आणि थोडक्यात बचावले। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।